नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विद्युत ठेकेदाराकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागातील उपअभियंता नितीन इंगळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। धुळे जिल्ह्यातील 46 केंद्रांवर 12वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण। महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी ॲडव्होकेट मयूर बैसाने यांचे नामनिर्देशन पत्र दाखल। आणि जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी ऑनलाईन 12वीच्या परीक्षेची केली पाहणी। आता बातमीपत्र विस्ताराने। कामाचे देयक अदा केल्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागातील उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात रंगेहात पकडले आहे। कामाचे देयक अदा केल्याच्या मोबदल्यात विद्युत ठेकेदाराकडून तब्बल 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागातील उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे यास धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। या कारवाईमुळे संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये व काही पाड्यांमध्ये LED सोलर स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम घेतले होते। प्रत्येक कामास 8,49,477 रुपये इतकी रक्कम मंजूर झाली होती। जीएसटी वगळता या कामाची एकूण निविदा रक्कम 2,37,29,356 रुपये इतकी होती। वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण केले। त्यानंतर मार्च 2025 मध्ये 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले। मात्र हे बिल मंजूर करून देण्यासाठी उपअभियंता नितीन इंगळे यांनी सुरुवातीला 80,000 रुपये घेतले, तर उर्वरित 30,000ची रक्कम पुढील बिलावेळी द्यावी लागेल असे सांगितले। यानंतर डिसेंबर 2025 मध्ये उर्वरित कामाचे 2,02,05,525 रुपये ठेकेदाराच्या बँक खात्यात अदा करण्यात आले। मात्र देयकाच्या मोबदल्यात उपअभियंता इंगळे यांनी 8.5 लाख रुपयांची लाच मागितली। पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नसल्याची धमकी त्यांनी दिली। या लाचेच्या मागणीबाबत तक्रारदाराने 27 जानेवारी रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता उपअभियंता इंगळे यांनी 8 लाख रुपयांवर तडजोड केल्याचे स्पष्ट झाले। त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली। या कारवाईत उपअभियंता नितीन इंगळे या 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। सदर कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश ऐरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आदींनी केली। याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये उपअभियंता नितीन इंगळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यातील 46 केंद्रांवर 12वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली। शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत। धुळे जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेला मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे। यंदा या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 24,865 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यांच्यासाठी 46 परीक्षा केंद्रांवर नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे शिक्षण विभागाने भरारी पथके व बैठी पथके सक्रिय केली आहेत। परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत। आमच्या जय हिंद कनिष्ठ महाविद्यालयात 1162 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांची आम्ही खालीच चेकिंग केलेली असून सर्व विद्यार्थ्यांना वर्गात बसविले। पोलिसांचाही बंदोबस्त आहे। त्याचबरोबर परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण झाली असून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी पार पडणार आहे। मैदानी चाचणीच्या तयारीचा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी आढावा घेतला। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून 133 जागांसाठी ही पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी होणाऱ्या मैदानी चाचणीची तयारी पोलीस प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी पार पडणार आहे। 130 जागांसाठी तब्बल 9,000 अर्ज प्राप्त झाले असून बुधवारपासून या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे। मैदानी चाचणीच्या
तयारीचा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी आढावा घेतला असून पारदर्शकपणे ही मैदानी चाचणी पार पाडण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. दिनांक 11 पासून धुळे जिल्हा पोलीस भरती 133 जागांसाठी आपण सुरू करत आहोत. 23 तारखेपर्यंत ही मैदानी चाचणी आपण पूर्ण करणार आहोत. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यांना तसं अवगत करण्यात आलेलं आहे. पहाटे 5 वाजता आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले त्यांचं बायोमेट्रिक्स घेणार आहोत. बायोमेट्रिक झाल्यानंतर हाईट, चेस्ट, त्याच्यानंतर चेस्ट वाटप, त्याच्यानंतर चेस्ट वाटप एक फोटो त्यांचा परत एकदा आपण घेणार आहोत. आणि मग 100 मीटर, 1600 मीटर्स आणि गोळाफेक हे 3 इव्हेंट 50 मार्कांसाठी होणार आहेत. त्याच्यामध्ये 50% हे पासिंग मार्क्स विद्यार्थ्यांना सूचनेप्रमाणे आपण पासिंग ग्रेड ठेवण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया आता पूर्ण तयारी झालेली आहे. आज आम्ही ड्राय रिहर्सल घेत आहोत आणि त्या अनुषंगाने परवापासून सकाळपासून आपण भरती प्रक्रिया सुरू करत आहोत. धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी आपले नामनिर्देशन पत्र तसेच सविस्तर निवेदन महापालिका प्रशासनाकडे सादर केले आहे. धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी आपले नामनिर्देशन पत्र तसेच सविस्तर निवेदन मनपा प्रशासनाकडे सादर केले. यावेळी त्यांनी कायद्याचा आधार असल्याचे म्हणत मनपा आयुक्तांनी आपला विशेष अधिकार वापरून आपणास नियुक्ती द्यावी, अन्यथा आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर कारवाई करू असा इशारा देखील त्यांनी दिला. ॲडव्होकेट मयूर मेघराज बैसाने यांनी लेखी प्रस्ताव सादर केला असून त्यात म्हटले आहे की महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2012च्या कलम 5 अन्वये हा प्रस्ताव सादर करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण 5 वर्षापूर्वी अधिक काळापासून धुळे शहरात वकील व्यवसाय करतो, तसेच सामाजिक क्षेत्रात देखील सक्रिय आहे. मी स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या माझ्या प्रस्तुतच्या नामनिर्देशन प्रस्तावासाठी आपणास धुळे जिल्हा वकील संघ यांनी माझ्या नावाची शिफारस केलेली आहे. तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या राज्यस्तरीय वकील संघटनेने देखील शिफारस केलेली आहे. धुळे जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांची संघटना IMA, जिल्हा पत्रकार संघ, प्राध्यापक संघटना यांनी बुद्धिजीवी लोकांना नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करण्याबाबत पाठिंबा दिलेला आहे. या सर्व स्तरातील बुद्धिजीवी लोकांचे समर्थन आपल्या नामनिर्देशन प्रस्तावाला असल्याने आपण आपला विशेष अधिकाराचा वापर करून माझी नियुक्ती नामनिर्देशित सदस्य म्हणून करणे आवश्यक आहे. आपणास महाराष्ट्र महानगरपालिका सदस्यांची अर्हता सन 2012च्या नियमांप्रमाणे पक्षाच्या अथवा गटाच्या तौलनिक संख्याबळ या पलीकडे जाऊन डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, व्याख्याते इत्यादी क्षेत्रातील बुद्धिजीवी लोकांना नामनिर्देशित सदस्य म्हणून शिफारस करण्याचा व नियुक्ती करण्याचा विशेष अधिकार प्राप्त आहे. तसेच महाराष्ट्र महापालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता नियम 212च्या नियम 5(2) अन्वये नियम 4 मधील क ते छ मधील अर्हता असणाऱ्या प्रत्येकी एका व्यक्तीची महानगरपालिका नामनिर्देशित सदस्य चे नामनिर्देशन सुनिश्चित करण्याचा विशेष अधिकार आपणास कायद्याने दिलेला आहे. सबब आपणास विनंती की वर नमूद कायदेशीर बाबींचा तसेच अर्हतांचा योग्य तो अर्थबोध घेऊन व माझ्या प्रस्तुत नामनिर्देशन प्रस्तावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण आपले महाराष्ट्र महापालिका सदस्यांची अर्हता व नियुक्ती नियम 2012 मधील विशेष अधिकारांचा उपयोग करून स्वीकृत सदस्य पदासाठी मला नियुक्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जर आपल्या प्रस्तावाचा विचार केला गेला नाही तर कायदेशीर दाद मागत आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर बिसे, वानुबाई सिरसाट, दिलीप पाटील, ॲडव्होकेट दीपाली माळे, ॲडव्होकेट राहुल बांबरे, ॲडव्होकेट ऋतुराज वाघ, आकाश गोडे, रवी पवार, प्रेम सोनार आदी उपस्थित होते. करू शकतात जेणेकरून महानगरपालिकेच्या कारभारात या ज्ञानी लोकांचा निश्चितच फायदा होऊ शकतो. त्यामुळे माझी आज मी नामनिर्देशन पत्र माझंवालं वकील विभागातनं दाखल केलेलं आहे. विधी व न्याय विभागचा मला त्यात सहकार्य आहे. धुळे जिल्हा वकील संघाने मला पाठिंबा दिलेला आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा राज्यस्तरीय वकील संघटनेने देखील मला पत्र देऊन माझ्या नामनिर्देशन अर्जाला शिफारस दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पत्रकार बांधवांनी ही बातमी सगळीकडे लावल्यानंतर धुळे शहरामध्ये एक नवचैतन्य स्वीकृत नगरसेवक पदासंदर्भात तयार झालेला आहे. तसेच समजा बुद्धिजीवी लोकांना या ठिकाणी स्थान देण्यात आलं नाही तर मी ॲडव्होकेट मयूर मेघराज बैसाने निश्चितच मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. तरी मान्य आयुक्त साहेबांनी त्यांचा विशेष अधिकार वापरून बुद्धिजीवी लोकांना महानगरपालिकेत सभागृहामध्ये बाजू मांडण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी संघाचे जे पदाधिकारी आहेत ते भाजप सगळ्या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. परंतु खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा बुद्धिजीवी लोक पुढे येतात त्यांचं मॉरल डाऊन करण्यासाठी हे प्रकार घडत असतात. परंतु असा कुठलाही प्रकार नाही. तसं असेल तर त्यांनी तसं पुराव्यानिशी सिद्ध करावं. मी त्यांना सामोरे जायला तयार आहे. मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी सातपुडा हॉल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन परीक्षा केंद्रांची पाहणी केली. धुळे जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेला 10 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून जिल्ह्यात 46 केंद्रांवर सदर परीक्षा होत आहे. जिल्ह्यातून यंदा 24,865 विद्यार्थी 12वीची तर 29,220 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रात आणि केंद्राच्या बाहेर कोणताही प्रकारचा गैरमार्ग होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी निर्भयपणे तणावमुक्त राहत परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे. 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी सातपुडा हॉल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख व माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार व त्यांच्या टीमसह ऑनलाईन परीक्षेची पाहणी केली. ऑनलाईन पाहणी दरम्यान कॉपी करत असताना विद्यार्थी आढळून आल्याने त्यांना समज देण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील परीक्षेचा जिल्हाधिकारी कार्यालयात बसून नियंत्रण करण्यात येत असून तपासणीही करण्यात येत आहे. सर काय सांगाल, 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली, कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे? नमस्कार. आपल्या पूर्ण राज्यामध्ये 12वीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपला जिल्हासुद्धा सज्ज झालेला आहे. आपल्या जिल्ह्यातून एकंदरीत 24,865 इतके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी केलेली आहे. जे आपला स्टाफ आहे, जे अधिकारी वर्ग आहे, त्यासाठी केंद्र प्रमुख असतील, केंद्र संचालक असतील, विविध पथकं असतील, त्यांच्या आपण ट्रेनिंग घेतलेले आहे, बैठका घेतलेल्या आहेत आणि पूर्ण जिल्हाभर आपण त्याची संपूर्ण तयारी करून IT चा आपण जास्त वापर करायचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपण IT चा वापर केलेला होता आणि त्यामध्ये कॉपीला मोठ्या प्रमाणावरती आळा घालण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो होतो. तर त्याच पद्धतीने ह्या वर्षीसुद्धा आपण IT चा वापर करून 30 CCTV ॲक्सेसेस आपण निर्माण केलेले आहे सर्व केंद्रावरती. त्याऐवजी त्याचप्रमाणे 16 झूम मीटिंग्स आपण केलेल्या आहे. आता आपण या ठिकाणी बघितलेलं असेल की पूर्ण जिल्ह्याभरामध्ये जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती म्हणजे अंतर्गत आणि बाहेरची संपूर्ण परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बसून मिळू शकते. तशा प्रकारचं वॉर रूमसुद्धा आपण तयार केलेलं आहे. संपूर्ण यंत्रणा तयार आहे. मान्य जिल्हाधिकारी महोदया, मी स्वतःही आणि इतर जे आमचे अधिकारी वर्ग आहेत ते यासाठी दिवसरात्र मॉनिटर करत आहेत. आमचे मनीष पवार जे आहे हे संपूर्ण कोऑर्डिनेट करत आहे आणि आमच्या दृष्टीनं संपूर्ण व्यवस्था आम्ही जिल्ह्यामध्ये राबवलेली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विद्युत ठेकेदाराकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागातील उपअभियंता नितीन इंगळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. धुळे जिल्ह्यातील 46 केंद्रांवर 12वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात. धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी ॲडव्होकेट मयूर बैसाने यांचे नामनिर्देशन पत्र दाखल. आणि जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी ऑनलाईन 12वीच्या परीक्षेची केली पाहणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.